नक्कीच आपण अनुकरण कराल अशी आशा व्यक्त नमस्कार. तर जमलेले सर्व एक फक्त आता बाकी सर्व कंपनीचं आहे थोडंसं ऑफर बनवायचं होती. तर तुम्हाला सर्वांना इंट्रोडक्शन दिलेलं आहे ऑफरचे. चंदू जर सोन्याची खरेदी केली तर त्या मजुरीवर तुम्हाला 60% आहे आणि डायमंड खरेदी केल्यामध्ये तर तुम्हाला 100% डिस्काउंट आहे. विवाह ऑफर आपल्याकडे चालू आहे. लग्न सराई चालू असल्यामुळे खास ऑफर ठेवली आहे. जर करिअर असेल तर नक्की त्यांना सांगू शकतो त्याचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर आपल्याकडे 30 तारखेपर्यंत आलेला आहे. 30 तारखेपर्यंत जर कोणाचा इन्व्हेस्टमेंट बनवले असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. धन्यवाद. गुंतवणुकीसाठी खरं तर ही वेळ हा कार्यक्रम कंपनीच्या रूल्स प्रमाणे बनवावा लागतो. या गुंतवणुकीसाठीच्या स्कीम देखील चांगल्या आहेत. BC योजना म्हणतात तर 2 प्रकारच्या BC योजना आहेत. तर यामध्ये कमीत कमी 2000 रुपयापासून 1 लाखापर्यंत किती चालू होऊ शकता. एक सांगतो. जर समजा 2000 रुपयांची रक्कम आपण 20,000 तुमच्या महिन्यात सरतात तुमच्याकडे. खरेदी मात्र कॅरेटची जरी दागिने खरेदी केले 22 कॅरेटचे तर 22,000ची खरेदी आपण करू शकतात. 2,000 रुपये एक्स्ट्रा देतात म्हणजे सोन्याच्या दागिन्यांसाठी हप्त्याला हप्ता. तीच खरेदी जर डायमंड ज्वेलरी खरेदी केली आपण मध्ये तर 1.5 हप्ता तर तुम्ही 23,000ची खरेदी त्यामध्ये करू शकता. डायमंडसाठी एक्स्ट्रा बेनिफिट आहे. 1.5 हप्ता एक्स्ट्रा भेटतो तुमच्या रकमे. तुमचा 1,000 हप्ता असेल तर 1 लाखाचा जरी हप्ता असेल तर 1 लाख रुपये 22 कॅरेटसाठी एक्स्ट्रा देतो आम्ही आणि डायमंड ज्वेलरीसाठी 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा देतो. ही झाली सुवर्ण योजना. त्यामध्ये बिस्किट बुलसाठी देखील इन्कम कंपनीचा मार्फत होत नाही तरी देखील कंपनीने 4% चा बेनिफिट ठेवलेला आहे. ही झाली सुवर्ण आरंभ योजना आणि गोल्डन चेन प्लस योजना. आता यामध्ये चांगली फायदेशीर एक 3-4-5 हजाराच्या पुढच्या रकमेची जर स्कीम कोणाला सुरू करायची असेल तर ही जास्तीत जास्त बेनिफिट तर 10 महिने सोनं जमा राहतं. एखाद्याकडे एकदम बॅलन्स आहे 1-2 लाख रुपये 10 किंवा 20,000चा हप्ता ते 10 महिन्याचे डिवाइड करून एकदम भरून शकतात व एकदम रेट बुकिंग करू शकतात सगळ्या पैशाचा. ओके. 10 महिन्यानंतर येणाऱ्या 11 महिन्यानंतर मागच्या एका वर्षाचा जर विचार केला तर निश्चितपणे एक 60,000 रुपये 60 ते 2-2.5 लाखापर्यंत जाऊ. ओके. आणि जी खरेदी तुम्ही करणार आहे त्याच्यावरती मजुरी जी लागणार आहे पूर्ण बिलाला जी मजुरी लागणार आहे त्या मजुरीवरती 50% ऑफ जागीच मिळणार आहे तुम्हाला. 50% सवलत मजुरीमध्ये मिळणार आहे. प्लस आता जशी सरांनी आमच्या सांगितले की सध्या विवाह तस्मे नावाची 60% मजुरीवर सूट देणारी ऑफर आमची चालू आहे सध्याच्या महिन्यामध्ये. अशीच एखादी ऑफर जर त्यावेळी त्या महिन्यामध्ये खरेदीला तुम्ही आलाय आणि त्यावेळेस दुसरी एखादी ऑफर सुरू आहे तर त्या ऑफरचा देखील लाभ तुम्हाला घेता येणार आहे. ती ऑफर प्लस याच्यामधला 50% बेनिफिट असा तुम्हाला एकत्रित करून बेनिफिट मजुरीवरती डिस्काउंट मिळणार आहे. आणि या सुवर्णारंभमध्ये काय होतं की खरेदीला तुम्ही ज्या दिवशी येताय त्या दिवशीचा जो रेट असेल त्या रेटने बिल होत असेल परंतु गोल्डन शाईन प्लसमध्ये तुमच्या ॲव्हरेज वजनाला बिल होतं. म्हणजे हा ते दोन्ही मधला फरक आहे. जास्त बेनिफिट देणारी ही स्कीम आहे गोल्डन शाईन प्लस. तर आवर्जून नक्कीच 2-3 हजाराच्या पुढची स्कीम आपण सुरू करावी व गुंतवणूक सुरू करावी अशी आशा व्यक्त करतो. खरं तर म्हण एक आपल्याकडे थेंबे थेंबे मुलांनो थेंबे थेंबे म्हण आहे ना वर पाणी साचे आहे ना. थेंबे थेंबे तळे साचे बरोबर. तर चंदू काका सरांची एक म्हण आहे थेंबे थेंबे तोळे साचे. थेंबा थेंबानं तोळे साचवायला सुरू करा. हक्काचं सोनं तयार करायला सुरू करा.
आणि या ऑफरबद्दल काय अजून अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर कार्यक्रमानंतर आमच्या टीमशी आमच्याशी नक्की संपर्क साधा. थँक्यू सो मच. धन्यवाद. निश्चितच चंद्रप्रकाश सराफ यांचा वारसा 1857 पासूनचा आहे. 1827 पासूनचा आहे. 190 वर्षाहून अधिक काळ त्यांनी सुवर्ण व्यवसायात विश्वासार्हता टिकवून ठेवलेली आहे. चंद्रप्रकाश सराफ यांची मार्केटिंग विभागाची टीम आहे. अर्थात कसबे सरांनी अतिशय सुंदर प्रास्ताविकात आपल्या योजनेबद्दल आणि सगळ्या एकूणाबद्दल आपला हेतू साध्य केला. महिलांच्या वेगवेगळ्या ग्रुपचे बरेच खेळ ते त्या ठिकाणी बोलवतात, घेतात. बचत गट बरेच असतात. मी 10 ग्रुप बरोबर त्यांच्याबरोबर मी तिथं मनोरंजनाचे खेळ खेळलेली. बारामती शाखेच्या त्यांच्या कार्यक्रमाचं मी अँकरिंग केले, मनोगत केले. अतिशय सुंदर प्रकारचे प्रोग्राम ते घेतात. त्याचप्रमाणे आज शाळेत त्यांनी हाही प्रोग्राम राबवला. त्याबद्दल या मार्केटिंग विभागाच्या कसबे सरांचे आणि सगळ्या टीमचं आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. धन्यवाद. यानंतर मी त्यांना विनंती करते की आपण मुलांना पुस्तक देण्यास प्रारंभ करावा. सुट्टीमध्ये वाचण्यासाठी गोष्टीची पुस्तके दिली आहेत. मोबाईल कोणीपर्यंतचा नाही काय? शाळा भरल्यावर मोबाईल बघायचा नाही. चला सगळं बाकी पुस्तके संपल्यावर हसावं थोडं असा वाईट हसा की नाही बाय पालक या या शिक्षक या आले का? हा असं आणि असं करा. असं करा हा, उजव्या हाताने, smile. उजव्या हाताने. उजव्या हाताने करा. उजवा हात. हे आमची बघा मुलं असं. पण करा. हा. मुलांनी खालची पण मुलं करा. चला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधी कांबळे हे चंदूकाका सराफ यांची जी पट्टणला शाखा आहे त्याच्या मार्केटिंगची टीम आहे. ही आज आपल्या शाळेमध्ये इथं आली. आपल्या छोट्या मुलांना त्यांनी कथेची पुस्तकं आज जागतिक पुस्तक दिन असल्यामुळं या ठिकाणी दिलेली आहे. ही सगळी कंपनीच्या मार्केटिंगची माहिती ज्यांचं आडनाव कसबे आहे म्हणजे खरंच कसं आहे त्यांच्या बोलण्यामध्ये तर त्यांनी आपल्याला सगळी मार्केटिंगची कल्पना दिलेली आहे. आपले सगळे जे शिक्षक आहेत विशेषतः शिक्षिका हे सोन्याच्या दागिन्याची आवड असणारे आहे. तेव्हा या सगळ्यांना त्यांच्यातर्फे मी आवाहन करतो की आपण जूनपासून आपले जे पगार सुरू होतील त्यावेळेला 1,000 रुपयाची बचत सोन्यासाठी आपण सुरू करावी अशी विनंती करते सगळ्या शिक्षकांना आणि तिन्ही मुख्याध्यापकांनी त्याचा आढावा घ्यावा. या ठिकाणी जे आमचे पत्रकार मित्र आहेत रणधीर भोसले मानवाधिकार संघटना, बबनराव मधने, राजेंद्र मधने हे सातारा 24 तासचे प्रतिनिधी आहेत. प्रमोद सस्ते, प्रगती जवन, प्रकाश सस्ते ॲग्रोन्यूज, मेन सर पुढारीचे. प्रकाश सस्ते यांच्याबद्दल विशेष सांगितलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात एकमेव साहित्य संमेलन फलटणलं होतं आणि ते फलटणला संमेलन प्रकाश सस्तेच्या पुढाकाराने नेहमी होत असतं. त्यांनी काल इच्छा व्यक्त केली की आपण काही शाळेला पुस्तकं द्यायची आहेत म्हणून ते आता या ठिकाणी आलेले आहेत. तर महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीराम विद्या भवन, आचार्य बाळशास्त्री आंबेडकर आणि चतुराबाई शिंदे या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाचा फायदा होणार आहे. आज या ठिकाणी चंदूकाका सराफ यांच्या कर्मचाऱ्यांनी या कंपनीच्या मालकांचं कौतुक केलं पाहिजे की जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण आमच्या मुलांना पुस्तकं दिली. पुस्तकाचं महत्त्व मगाशी आपण बोलताना बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं. प्रचंड पुस्तकाचं वाचनाचं त्यांना वेळ होतं. एके दिवशी रात्री
संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ते लायब्ररीमध्ये पुस्तक वाचायला बसले अभ्यास करायला. आणि तो गणित त्यांचा जो असतो रात्रीचा, तो त्यांना विचारायला लागला की सर मी थांबू का जाऊ? त्यांनी सांगितले जा तू. मग ते लायब्ररीमध्ये बसले, पुस्तकं वाचत एका मागोमाग एक अशी पुस्तकं वाचत होते. तो त्यांचा सहाय्यक सकाळी 7ला आपल्या नेहमीच्या ड्युटीप्रमाणे तिथं आला, तरी बाबासाहेब आंबेडकर पुस्तकच वाचत बसले. म्हणजे इतकं त्यांना पुस्तकाच्या वाचनाचा वेळ होता. आपल्या इथले प्रसिद्ध वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले नेहमी सांगतात की पुस्तकाच्या वाचनाने आपलं मन उल्लसित होतं, समृद्ध होतं. अनेक पात्रांची सुखदुःख त्या पुस्तकामध्ये असतात, ते आपल्याला समजतात, ते आपल्याशी बोलतात. म्हणून लहानपणापासून पुस्तकाचं वाचन करण्याची गरज आहे. आज टी व्हीकडे मालिका बघण्याचा ओढा जास्त आहे. आणि असं सांगितलं जाते कथा त्याबद्दल की एक दुपारच्या जेवणाच्या वेळेला जी एक प्रसिद्ध मालिका आहे, ती मालिका बघत असताना ती मम्मी आपल्या मुलीला जेवायला घालत असते. 1-2 घास तिच्या बरोबर गेले आणि मालिका पाहता पाहता 2-3 मिनिटांनी ती मुलगी मम्मीला ओरडून म्हणाली, अगं मम्मी घास माझ्या तोंडात टाकणार, नाकात आणि डोळ्यात काय घालतेस सांगता. म्हणजे वाचनाच्या ऐवजी मालिका बघण्यामध्ये वेळ लागल्यामुळं मम्मीसुद्धा आपली वेळ लागल्यासारखी त्या ठिकाणी मुलाला जेवू खाऊ घालत होती. हे चित्र बदललं पाहिजे आणि त्यासाठी प्रकाश संस्था प्रयत्न करतात. ते दरवर्षी राज्यातल्या जवळपास 100-150 लेखकांना ते पुरस्कार देत असतात. त्यांची पुस्तकं इथे येत असतात. तर असं या प्रकाश संस्थेचं कौतुक केलं पाहिजे. चंद्रप्रकाश सराफ या कंपनीचे आम्ही कौतुक करतो आणि तुमच्या दोघांचं आमच्या संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो. मोठा घास ॲग्रो न्यूजचे संपादक माननीय प्रकाश सस्ते सर यांनी काल आमच्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री रवींद्र बैठा सर यांचा 85वा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त त्यांनी 82 पुस्तकं आमच्या शाळेला देऊ केलेली आहे. शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं ॲग्रो न्यूजचे संपादक माननीय श्री प्रकाश सस्ते सर यांचे विशेष आभार व्यक्त करते. व्हिडिओ घेतला